पडत असते. सुटकेस लक्षात ठेवा उचललेली, फाट्यापर्यंत जायचंय. सुटकेस उचलली, बॅग उचलली आणि मुलीबरोबर तो बाप चालू लागला की जावई जरी बरोबर असेल तर फाट्यापर्यंत सोडण्याची जबाबदारी ही माझ्यावर आहे. ती बॅग हातामध्ये घेतली, मुलगी पाठीमागं चालत होती, सासरा आणि जावई दोघंही पुढे चालत होते. पण जावयाचं थोडं शिक्षणही कमी झालेलं होतं आणि त्याचा हा भाग इथं गुडघ्यात नव्हता तर खाली डायरेक्ट घोट्यात होता. आणि तो जावाई सासऱ्याबरोबर चालला. चालत असताना आता जावयाने शांतच, आता फर्स्ट इम्प्रेशन असतं सासरवाडीमध्ये. महेश महाराज, ज्याचं फर्स्ट इम्प्रेशन जमलं त्याचं शेवटपर्यंत जमतं. हां, नाही तर अवघड आहे. हां, अक्षरदानी मच्छरदानी आपले इंगळे महाराज म्हणायचे. 4-5 जणाची ताना तानी. हां, पाटाला पाट, काय तो थाट, अगरबत्तीचा घमघमाट. आणि एवढे सायास केल्यानंतर सुद्धा तोंड बंद ठेवलं पाहिजे, कारण तोंड उघडल्यानंतरच कळतं सोन्याची दुकान आहे की कोळशाची आहे. उघडलं दुकान त्याने, जावयाने, आणि उघडल्यानंतर आता त्या सासऱ्याला बोलू लागला, सासरे बुवा, ही रोडच्या कडेला जी जमीन आहे ही कुणाची आहे? न पाहताच सासरा म्हटलं, हे बघा जावाई बुवा, ती माझ्या वैऱ्याची आहे. ती कुणाची आहे? माझ्या वैऱ्याची जमीन आहे, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. आता इतकं म्हटल्यानंतर त्या जावाईने शांत बसावं ना. जावाई म्हटलं, असं नका तुमच्या वैऱ्याची, पण काय जमीन आहे? हां, असं नका, म्हणजे तुमचा वैरी जरी असला आणि तुम्ही पडलाच जरी तो निवडून आला, पण काय मतं पडले त्याला? म्हणजे वैऱ्याचं वर्णन समोर चालू आहे. काय जमीन आहे? हे बघा जावाई बुवा, मला बोलायचं नाही त्याच्याबद्दल, बोलायचं नाही. म्हणजे सासरे बुवा, काय जमीन आहे, काय ज्वारी आली या शेतामध्ये, त्याला तुमच्या वैऱ्याला 30 पोते होणार हे ज्वारीचे. न बोलणारा सासरा बोलायला लागला. तुम्ही जावाई आहात, तुम्हाला इकडचं काहीच माहीत नाही, तरी सुद्धा सांगतो त्याला 30 पोते होणार नाही. पण कधी कधी विनाकारण बडबड केल्याने खडीच्या गंजावर पडण्याची शक्यता आहे. म्हणून चला तुकोबराय म्हटले, आपण नामघोष करू, सदा नामघोष करू, सतत नामघोष करू. आम्ही मागच्या आठवड्यामध्येच अयोध्येला गेलो होतो. तिथं गेल्याच्या नंतर नामघोष ऐकायला येतो. वृंदावनमध्ये गेल्यानंतर नामघोष ऐकायला येतो. बहुसंख्येने लोक अयोध्येमध्ये जात आहेत. जाण्यासाठी हरकत नाही, पण यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे. मी या कीर्तनाच्या माध्यमातून सांगेल, प्रभू विराजमान झालेले आहेत आणि प्रत्येकाला दर्शन होणार आहे, पण काळजीपूर्वक जा बरं का. फार गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये एका तरुणाला लागलं तर इथपासून इथपर्यंत त्या ठिकाणी लोखंड लागलं, फाटल्या गेलं. अशा गर्दीमध्ये हळूहळू वृद्धांना, लेकरांना नेताना सुद्धा सांभाळा. देव आपलाच आहे, आपण देवाला सोडणार नाही याची शाश्वती आपल्या मनामध्ये होती, म्हणून अयोध्येमध्ये विराजमान केला. 500 वर्षानंतर का होईना देवाला आपण. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अगदी 4 महिन्याच्या बाळापासून 80 वर्षाच्या वृद्धाला सुद्धा आपण पाहिलंय. महाराज आम्ही होतो तर त्या रांगेमध्ये, दर्शन बारीमध्ये जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम हा नामघोष आम्ही ऐकलाय. हा नामघोष ऐकलाय. तुम्ही वृंदावनला गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा हा नामघोष भगवान श्रीकृष्णाचा आपल्याला ऐकायला मिळतो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा. चला पंढरपूरला. 15 दिवस वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्याला विचारा तुम्ही, बाबा तुमच्या पायाला फोड आलेत, पाय सुजलेत तुमचे, थकला नाही तुम्ही? 5 दिवसच राहिलेत. आता भंडीशा गावचा मुक्काम आहे, वाखरीमध्ये जाणार आहे. नाही दर्शन झालं तर परत जाणार का? ते म्हटले नाही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हा नामघोष आहे. हा नामघोष समाधान प्राप्त करणार आहे.
म्हणून चला आपण नामघोष करू, तेने सदा चित्ता समाधान. अगदी मार्च एंड चालू आहे, मार्च महिना संपला, आता एप्रिल चालू झाला. काल एप्रिल फुल झालं ना, आजचा दुसरा दिवस आहे. उष्णता खूप वाढलेली आहे आणि रोजचे फिरणारे जे महाराज आहेत सगळा उष्णतेचा त्रास मला जास्त त्रास आहे. त्याची काळजी घेत असताना हा मंडप ओपन ठेवला आहे. मार्च आणि एप्रिल आपल्यासाठी खूप चांगला महिना आहे. गुढीपाडवा ते रामनवमी, रामनवमी ते हनुमान जयंती, या 15 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला असं वाटतच नाही की आपण गावात फिरतो. असं वाटतं की तिकडं गेलो काय, अयोध्येला गेलो काय, पंढरपूरला गेलो की काय. कारण 7 दिवस सप्ताह बसल्यानंतर आणि काला झाले की यांना करमत नाही. आपल्यासाठी रोजच सप्ताह, रोजच कार्यक्रम आहे. आपण किती भाग्यवान आहे. आणि हेच रामचिंतन आपल्याला समाधान प्राप्त करून देतं. विचारा एखादा नेहमी फिरणाऱ्या महाराजाला प्रवास करता रात्रंदिवस कसं वाटतं, कीर्तनाच्या बाहेर गेल्यानंतरच कसं तरी वाटतं, इथं आल्याच्या नंतर कसं वाटतं हेच कळत नाही. देही जवी देही बघू दशा, अशी या चित्ताची अवस्था आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, एकदा समाधान मिळालं अभंगाचं दुसरं चरण. त्यावर सर्व सुख लानो सर्व अलंकार, सर्व सुख लानो सर्व अलंकार, सर्व सुख लानो सर्व अलंकार, सर्व सुख लानो सर्व
असं गोड वाटलं की टाळ्या वाजवत जा, टाळी वाजवत जा. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुखी होता आलं पाहिजे माणसाला. सगळं असून सुद्धा काही माणसं दुखी असतात. सगळं आहे तरी कुथतात. सगळं आहे, कणायची सवय. कधी कधी काही माणसं गरीब आहेत. तुम्हाला सुधीर दादा अनुभव येत असेल. गाव लेवलला थोडासा फार गरीब असतो एखादा माणूस आणि त्याच्या घरी सप्ताहाची वर्गणी मागण्यासाठी जर ही कमिटी गेली, अगदी धोतराच्या चिंध्या घातलेल्या असाव्यात, लेकरांना कपडे सुद्धा नसावेत, आणि त्याच्या घरी जर ही कमिटी गेली तर ते म्हणतात काय माझं भाग्य, आलात माझ्या घरी तुम्ही. जास्त पैसे नाही माझ्याकडे, नाही श्रीमंती, पण मला माहिती आहे आपल्या गावचा सप्ताह या महिन्यात येतो, म्हणून 12 महिन्यातून मी रोज थोडे थोडे पैसे करून सप्ताहासाठी जमा केलेत, ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलेत. घ्यावर माझी वर्गणी. हा जगातला सगळ्यात श्रीमंत आणि सुखी माणूस आहे. ज्याला कणायची सवय, तिसऱ्या मजल्यावर उभा असतो, खालीहून कमिटी असते, या ना खाली, काय काम आहे? वर्गणी. कशाची? सप्ताहाची. दुसरं घर दिसत नाही का? उठलं का सुटलं माझ्या घर दिसतं का? माझ्याच घरी येता. श्रीमंत आहे, दरिद्री सोबत आहे. श्रीमंत होता आलं पाहिजे, सुखी होता आलं पाहिजे, आणि परमार्थ सुखी करतो माणसाला, सुखी करतो, खरं सुख देतो. प्रपंचामधले सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. किती जरी असलं तर माणसं नाही याच्यात परवडत म्हणून रोज बिझनेस चेंज करणारे लोक आपण पाहतो. कपड्याची दुकान नाही परवडत, मग त्याच्यातही प्रॉफिट राहिलं नाही तर आणखी एखादी दुकान टाकू, त्याच्यातही यश मिळालं नाही आणखी एखादी दुकान टाकू, असे माणसं आपण पाहतो. त्याच्यामध्ये सुख मिळत नाही, सुख शोधण्यासाठी पळणारे माणसं. एक जण ब्राह्मण, मी सांगत असते, शेजारच्या गावी दक्षिणा आणण्यासाठी गेला. दक्षिणा गोळा करून झाली, एक सुंदर बाई घरी आली, आणि घरी आल्याच्या नंतर ब्राह्मणाच्या पत्नीला वाटलं कोणी पाहुणीच आली की काय. आल्याबरोबर पाण्याचा ग्लास दिला. महाराष्ट्राचा नियम आहे, प्रथा आहे, शेजाऱ्याचा पाहुणा आला तरी आपण म्हणतो या चहाला. नवीन पाहुणी दिसते, दिसायलाही बरी आहे, चांगल्या घरची आहे, लेट पण थेट कार्यक्रम. आणि मग चहाचं वातावरण, चहाही झाला. चहा झाल्यानंतर त्या पाहुणीला ब्राह्मणाच्या पत्नीने विचारलं, गाव जेवायची व्यवस्था करू का? म्हटले मग जेवायची व्यवस्था झाली, मग आरामाची म्हटले इथंच. पण ही कधी ना पाहिलेली पाहुणी पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, इथंच खाल्लं, इथंच झोपी गेली, पाहुणी माझ्याकडची नाही त्यांच्याकडची दिसत नाही. 10 वर्ष झाले लग्नाला, मला माहीत असतं पाहुणी नेमकी कुणाची आहे, कोणती आहे, कोण असेल कोण असेल कोण असेल. ब्राह्मणाची पत्नी झोपलीच नाही, पहाटे उठली त्या बाईकडे गेली, पाहुणी बाईकडं. ओ पाहुणी बाई, किती दिवस मुक्काम आहे? पाहुणीने सांगितलं आता कायमचा मुक्काम आहे. म्हटले कस काय? कालच ब्राह्मणाचं माझं लग्न लागले. म्हटले आता का जाते का? म्हटले मी. मग आता सवत घरात आल्याच्या नंतर आरतीचं ताट केलं असेल का? जय देव जय देव जय माझी सवत, मी बसते घरात तू काढ गवत. सवतीचा अनुभव मला नाही, पण ज्याला आहे तो बेकार आहे. इथं कुणाकुणाला आहे? दोघीचे भांडण लागले, उचल की टाक उचल की टाक. रेडीमेड आहे आता. कसे जॅकेट कसे येतं आपली, गरमलं तरी काढायचे नाही. एकदम भयानक. कुठं होतं आपण? भांडण लागलं दोघींचं, चिंज्या केस. तो म्हटलं भांडू नका, व्यवस्था केलेली. भांडण असं आहे, सासू सुनाचं भांडण, वर फटकळ तोंडानं, सुन पण सासूच्या कमरेला चावली, सासूने एक कानाखाली टाकली. उचल की टाक उचल की टाक. भांडण सुरू झालं. भांडू नका म्हटला, व्यवस्था आहे माझ्याकडे, डबल ताळी आहे. अगोदरची खालच्या मजल्यात, नंतर आलेलं पार्सल वरच्या मजल्यात.
वाटणी राहिली ब्राह्मणाची. कुठं राहायचं? गावकऱ्यांनी सांगितलं 1 महिना खाली राहा आणि मग वर जा. इतक्या लवकर वर जाऊ नका. खालचा महिना चालू होता. कुणाचा? आम्ही आंधळीन, तुम्ही बहिरे नाहीत ना. खालचा महिना चालू होता बिचाऱ्याचा. तेव्हा संक्रांतीचा सण आला. संक्रांत कधी येते, कशावर येते हे त्यांना अगोदर माहीत असतं. सकाळी उठले देवता, पंचांग बघितलं. आज संक्रांत आहे, पहिली संक्रांत आहे तिची. कोणती साडी घातली म्हणून जरा बघून येतो म्हटलं. 2 पायऱ्या चढल्या. 3ऱ्या पायरीवर पाय देणार खालची पत्नी पळत आली आणि त्याचं तंगडं धरलं. महिना माझा चालू आहे, वर कुठं चालला? ती वरून पळत आली. इंस्टावर चालू होतं तिचं काहीतरी मोबाईलला. वरूनच पळत आली. तेवढ्यात वरच्यावर इकडं मोबाईल हात, एक हात शेंडीला, ही खाली वळते ती वर वळते, ही खाली वळते ती वर वळते. खालची जरा मजबूत होती. लॉकडाऊनमध्ये डबल खाल्लं होतं तिने. हां, तिने जसा झटका मारला तसाच ब्राह्मण खाली आला आणि मग ब्राह्मणाच्या वरून बसली. तेवढ्यात एक शेजारचं येडं आलं आणि त्या ब्राह्मणाला विचारतंय, ओ ब्राह्मण बाबा, आज संक्रांत कशावर आहे? तो म्हटला, दिसना का माझ्या छाताडावर बसली? म्हणे आज काय खाणार आहे? काय नाही, दोघींचा मार खाणार आहे, बाकी खाण्यासारखं काही नाही. प्रपंच दुःख स्वरूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. माझ्या बहिणाबाई म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार. मग सुख कशामध्ये? नामचिंतनामध्ये आहे. नींद नाही रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाही रे, शाम नाही रे, शाम नाही रे, शाम नाया रे. पल पल जाए दिन दिन जाए, पल पल जाए दिन दिन जाए, कैसे करूँ मैं हाय. नींद नाही रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाही रे, शाम नाही रे, शाम नाही रे, शाम नाया रे. चांगलं काम करा, आनंद मिळतो. सांगली जिल्ह्यातील व्यक्तिमत्व कर्मवीर भाऊराव पाटील. सगळ्यांना माहिती आहे. मनामध्ये संकल्प केला, गोरगरिबांसाठी मी एक शाळा बांधणार आहे. स्वतःकडं पैका नाही, एकाच्या बळाने काही होत नाही, पण एकीच्या बळाने कामं होतात. सगळ्यांनी सहकार्य केलं तर शाळा होईल. कोणी म्हटलं आम्ही हे देऊ, कोणी म्हटलं ते देऊ. एक गरीब म्हटला माझ्याकडं काही नाही पण मुठभर धान्य देतो. या बळाने ठरवलं मी शाळा बांधणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांची ही बातमी एका सावकाराला कळाली. लक्ष देऊन ऐका. आणि त्या सावकाराने भाऊराव पाटलांना बोलवून घेतलं. भाऊराव पाटील या, बसा. मला कळालंय की तुम्ही शाळा बांधताय. हो पाटील. मग मी काय सहकार्य करू? सावकार तुमची मर्जी. बसा भाऊराव पाटील, एक काम करू, तुम्ही कुणाकडून पैसे घेऊ नका. शाळा कशी होईल त्याची काळजी तुम्ही करू नका. मी बांधतो शाळा, मी देतो पैका तुम्हाला, काळजी करू नका. घ्या पैका, किती लागेल तेवढा, शाळा बांधून देतो मी तुम्हाला. भाऊराव पाटलांना आनंद वाटला की दरिद्री फिरतात ते खरे श्रीमंत नाहीत. कपाटं भरून घरात पैसे आहेत आणि लोकांना मळकं दिसावं म्हणून फाटके कपडे घालून फिरतात. अरे खरे श्रीमंत तेच की घरामध्ये खायला नाही पण मंदिराच्या बांधकामासाठी सगळ्यात पुढे देणगीला उभा आहे, तो खरा श्रीमंत आहे. सावकार, आनंद वाटला. गोरगरिबांसाठी शाळा बांधून देत आहे, आनंद वाटला. निघतो मी आता. भाऊराव पाटील खाली बसा. हे बघा, शाळा मी बांधतोय तर माझी एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला. मला सांगा, शाळेला नाव कुणाचं देणार आहे? भाऊराव पाटलांची छाती फुगली. ताट मानेने सांगू लागले, सावकार, मी शाळेला नाव छत्रपती शिवरायांचं देणार आहे. छत्रपती शिवरायांचं नाव मी शाळेला देणार आहे. पैका देणारा सावकार म्हटला, भाऊराव पाटील, एवढी छोटीशी विनंती आहे. शाळा जर मी बांधून देत असेल तर एक काम करा. म्हटले, काय? शाळेला माझं नाव द्या.
शाळेला माझं नाव द्या सावकार म्हटल्याबरोबर भाऊराव पाटील ताटकन उभे राहिले. काय म्हटला सावकार? वन वन फिरावं लागलं तरी चालेल, हाडाची काढ करावी लागली तरी चालेल, स्वतःच्या बापाचं नाव बदलावं लागलं तरी चालेल, शाळेला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव कधीच बदलणार नाही, कधीच बदलणार नाही. ही निष्ठा ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये हा जो भाव आहे चांगलं काम करण्याचा, तो सुद्धा सुखी आहे जीवनामध्ये, तो सुखी आहे. सर्व सुख ल्यालो. ज्या भारत देशामध्ये आपण राहतो, सामान्य देश नाही. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया